आणि आता पुण्यातनं एक बातमी समोर येते। पुण्यामध्ये भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। भीमराव तापकीरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आता अटक करण्यात आली आहे। तापकीरांच्या धनकवडी या परिसरातल्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केला होता। शंकर धुमाळ असं त्याचं नाव आहे। दरम्यान त्याच्या विरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। सध्या मी त्या निवासस्थानाबाहेर आहे। हे पुण्यातील धनकवडी परिसरातील भीमराव तापकीर जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या घराबाहेर आहे आणि याच घरात एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। शंकर शेरजीराव धुमाळ असं या व्यक्तीचं नाव आहे। ही घटना सगळी समोर आल्यानंतर या प्रकरणी आमदार भीमराव तापकीर यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत अजित गणपत देवघरे यांनी या प्रकरणी सहकार नगर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती। खरं तर हा व्यक्ती माथे फिरू आणि दारू पिऊन या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करत होता। त्यावेळी या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला आतमध्ये जाण्यास मज्जाव केल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला या व्यक्तीने शिवीगाळ देखील केल्याचं समजतंय। पोलिसांनी या घरात घुसण्याचा ज्या व्यक्तीने प्रयत्न केलाय त्याला ताब्यात घेतलेला असल्याची माहिती समजते आणि आज न्यायालयात देखील हजर केलं जाईल। कॅमेरा पर्सन आदिलसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे।